बघा, मी जिल्हा नियोजनचा सदस्य आहे। स्वतः पालकमंत्री आकाश फुंडकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली ती बैठक पार पडली। या वर्षीचा अकोला जिल्ह्याचा विकास आराखडा म्हणजे मंजूर नियतव्यय तो मंजूर करणार होते आणि त्या संदर्भामध्ये मागच्या मीटिंगच्या इतिवृत्ताच्या अनुपालनासंदर्भात चर्चा होत असताना उबाठा पक्षाचे आमदार नितीन देशमुखजी यांनी दलित वस्तीच्या संदर्भातला विषय काढला आणि त्यावरून पालकमंत्र्यांनी सर्व अधिकाऱ्यांनी उत्तर द्यायला प्रयत्न पण केला आणि नंतर थोडंसं सावरकर साहेब असतील किंवा देशमुख साहेब दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली। वास्तविक ते व्हायला नको पाहिजे होती, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण एकंदरीत वातावरण म्हणजे काही फार असं काही दाखवलं जाते तसं काही झालेलं नाही आहे। शाब्दिक चकमक जरी झाली तरी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आम्ही सर्वांनी त्यामध्ये मध्यस्थी करून तो निपटवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला। पण नंतर बाहेर येऊन पाहिल्यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा जरा वाकयुद्ध रंगलेलं दिसलं, पण आत तो विषय मिटलेला होता। मग बाहेर आल्यानंतर काय झालं ते मला माहीत नाही। महाराष्ट्रातल्या जी भाषा आहे एकंदरीत त्याच्या संदर्भात सध्या चिंता व्यक्त केली जाते। त्याचा लोन सुद्धा DPDCच्या मीटिंगमध्ये अकोल्यात पण पोहोचलं। तुमच्यातला आणि लक्ष्मण हाकेंमधला वाद अतिशय खालच्या पातळीवरून टेपलेला आहे। कुठली खालची पातळी? सुरुवात मला एखादं उदाहरण द्या खालच्या पातळीचं। भाषा जी आहे भाषेची हो ना, मला एक सांगा, तुम्ही मारायला आले मला मी शांत राहायचं नाही? ते तुम्हाला प्रश्न तोच आहे की हाकेंनी म्हटलं की सुरुवात या महाराष्ट्राची प्रथा परंपरा आणि संस्कृती आहे वारकऱ्याची। त्या संस्कृतीच्या नुसार व्हावे अधमासी अधम हे तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे। तुम्हाला कोणी चावायला आला तर तुम्ही गोंजाराल त्याला? काही रीतभात आहे का नाही? ज्या वेळेस उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांवर एखादा कोणी गल्लीबोळातला खालच्या पातळीवर चिटकलेला गोचिड बिचिड असा शब्द वापरत असेल, उत्तर द्यायचं नाही आम्ही? मग प्रथा परंपरा संस्कार फक्त आम्ही पाळायचे? तो दादांच्या वडिलांपर्यंत जात असेल तर शांत राहायचं? बरं, मग स्वतःची अवकात तरी पाहावी। स्वतःच्या गाडीवर ड्रायव्हर असणाऱ्या माणसाचा पगार तू थकवतो, स्वतः तू म्हणतो की मी ओबीसी नेता आहे। कधी झाला तू ओबीसी नेता? त्याच्यामुळे संस्काराचं बाळकडू मी बघा, राजकीय मतभेद काही असो, पण जो प्रबोधनकारांचा कोदंडाचा टणत्कार वाचतो ना त्याला माहीत असतं की कुठं कशी भाषा वापरायची। मी प्रबोधनकारांचा टणत्कार वाचला आहे, मी बाळासाहेब ठाकरेंचे लेखही वाचलेले आहेत। त्याच्यामुळे कोणी तुमच्या आई बहिणीवर शिव्या देऊन राहिला आणि तुम्ही शांतपणे वाह नका देऊ शिव्या, असं नाही होत। जर कोणी उजवा गाल पुढे करून जर हे करत म्हणजे काहीतरी शिवीगाळ करत असेल तर थोबाड फोडा ना। हाक्या लय मस्तीत येऊन बोलला म्हणून त्याला त्याच्या अवकातीत उत्तर दिलं। तो म्हणतो ना की उत्तर द्या, श्वेतपत्रिकेसंदर्भात मी त्याला उत्तर दिलं। जो निधी वळवला असा तो म्हणतोय त्या संदर्भातही उत्तर दिलं की बाबा राज्य मागास आयोगाच्या संदर्भातला प्रश्न त्याला विचारला, तो चिडला की तू त्या राज्य मागास आयोगावर कसा? तो म्हणतो YZचा अर्थ सांग। मी परत सांगतो, YZ नावाचा मराठी चित्रपट आहे। खोटं वाटत असेल तर तुम्ही गुगलवर जा आणि YZ नावाचा चित्रपट बघा। वाईट वाटण्याचं कारण काय? विदर्भामध्ये झाकण झुल्या नावाचा शब्द आहे, आपण सहज बोलतो का रे झाकण झुल्या कुठं चालला, तो काही वाईट अर्थानं नाही, तो प्राध्यापक आहे ना, त्याने ते बघायचं। मग आता ज्या पद्धतीनं त्याची बोलायची भाषा आहे, तुमच्या बापाईनं कारखाने काढले, तुम्ही वैयक्तिक जीवनात जात नाही। कारखाना प्रत्येकाचा कारखाना ज्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे जे काही सहकाराची चळवळ आहे ही फार मोठी चळवळ आहे। कारखाना काढला, मग दारूचे कारखाने तुमचे आहेत का, हे आहेत का, ते आहेत का? तू इतक्या लांब जाऊ नको, एकाच प्रश्नाचं उत्तर दे। तू ओबीसीचा नेता कधी झाला? जरांगे पाटलाला शिव्या दिल्यानं तू ओबीसी नेता झाला, वडापाव खाऊन तुला आंदोलन केलं तू ओबीसी नेता झाला। अरे पण तुझ्यासोबतची माणसं सांगतायत ना की भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये हा मॅनेज झाला म्हणून प्रहारच्या माणसांनी सांगितलं। इतकंच काय, तो वंचित बहुजन आघाडी पक्षाचा तो प्रचारक होता। यादी टाकलेली मी, स्टार कॅम्पेन आहे, स्टार प्रचारकाचे ते बाळासाहेब आंबेडकरांसोबत भूलथापा देऊन तो त्या पक्षामध्ये घुसला, स्टार प्रचारक झाला आणि ओबीसीचेच लोक पाळायला त्यानं सुरुवात केली। बोलायला बसलो तर भक्कम आहे, पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर की एखादी भाषेचा स्तर घसरतोय, भाषेचा स्तर आम्हीच सांभाळायचा, फक्त इतरांनी काही बोलायचं, आमच्या आई बहिणीवर बोलायचं, आमच्या बापदाद्यांवर बोलायचं। अरे हे महाराष्ट्राच्या मातीचं रक्त आहे, उद्या राज्याभिषेक दिवस आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा, असंच नाही। थांबणार की नाही? मग जो आहे सध्या कलगीतुरा जो आहे तो थांबणार कधी? मग कलगीतुरा आम्ही करतच नाही, कलगीतुरा बरोबरीमध्ये होत असतो। कलगीतुरा आणि कसं आहे की कलगीतुरा तुम्ही म्हणताय तो शब्द, आम्ही बरोबरीत जेवढा तो भुंकल त्यानं थोबाडवण ठेवायचं ना, त्यानं रितसर जायचं, मुख्यमंत्र्यांकडे जायचं, उपमुख्यमंत्र्यांकडे जायचं। आंदोलन करण्याची पद्धत आहे का नाही? राजू शेट्टी पण आंदोलन करतात,
तुपकर साहेब आंदोलन करतात, बच्चू भाऊ आंदोलन करतात. काय संविधानिक पद्धतीनं करा ना. तुम्ही काय एखाद्याच्या बापावर जाणार? अजितदादाच्या वडिलांबद्दल तो अपशब्द बोलला आहे. मी त्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, मला ते वाईट वाटलं. त्यानं थोबाड चालवलं, त्याला उत्तर देऊ. आम्ही त्याचा बाप नाही काढला, आम्ही त्याच्या घरावर नाही गेलो, कारण ती आमची संस्कृती नाही. ते शिवशाहू फुले आंबेडकर पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी आम्हाला शिकवलेलं नाही. त्याच्यामुळे हा थांबणार. सुरुवात त्यानं केली आणि एंड मी करणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.